मग तो पाठीमागे उभा असला पाहिजे फटकऱ्यात असं. म्हणजे ते जुन्या काळात मामा का असायचा ते नवरदेव जर चक्कर येऊन पडला तर त्याला उचलून नेता आलं. मग ती चोपदाराची परंपरा तिथून सुरू झाली. म्हणजे कदाचित कीर्तनकार चक्कर येऊन पडला तर चोपदार चक्कर येऊन पडले तर मला घेऊन जावं लागतील अशी घटना आहे नाही का. म्हणून सर्वांनी माझ्या सोबत श्लोक म्हणा. देवी मी जे जे बोले, बोलताना फक्त ऐकू देऊ नका. देवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुम, आवाज द्या आवाज. देवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले, मनोनी अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक हे पायावरी. म्हणायचं राहो निरंतरी संतांच्या, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. अपरंपार है शक्ति तेहारी, अपरंपार है शक्ति तेहारी, तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी, राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार पवन सुत विनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. नाहीतर विनोदाचा विनोद व्हायला बसला. ऐका, जगातला एक नंबरचा विनोद. एका खोलीत दोन स्त्रिया म्हणजे दोन महिला अर्धा मिनिट गप्प बसल्या. नाही कळालं? हा जगातला एक नंबरचा विनोद आहे. विठाला विठाला असं जिओची रेंज गेल्यासारखं करू नका. आणखी 1.5 तास रेंज मध्ये राहायचंय. हा, ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लिटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची, दुष्काळ तयाला. इको डायरेक्ट बंद केला तरी चालेल, काहीतरी थोडा फक्त. अनंत कृपा विभूषित, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरुणालय, भक्तवांछा कल्पतरू, भगवान रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार, श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व अपरंपार कृपेद्वारा
कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपूरत्व प्राप्त झालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवली या संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून ब्रह्मचित कला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणाऱ्या जगन्माता मुक्ताबाईंच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या पंचक्रोशीतील महान वैष्णवांच्या चरणावर पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून पंचक्रोशीतील वैकुंठ गमन केलेले सर्व महान भगवत भक्तांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणाला स्पर्श करून महाराष्ट्रातील थोर प्रतिभावंत वारकरी कलाकार यांच्या चरणाला परत एकदा स्पर्श करून मी अभंगाच्या चिंतनाकडे येतो. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणाऱ्या प्रेमाचा विचार करतात. तो आपण विचार पाहू. भजन करा विठ्ठल. देवानी सांदीपनी ऋषीच्या आश्रमात 64 कला शिकल्या. ऐका कोणत्या 64 कला सांगण्याचं भाग्य आलंय म्हणून सांगतो. पहिली कला गीत, मोजा, वाद्य, नृत्य, नाट्य, आलेख्य, विशेषक छेद्य, तंडुल कुसुम बलिविकार, पुष्पास्तरण, दशनवसनांगराग, मणिभूमिका कर्म, शयनरचन, उदगवाद्य, उदगघात, चित्रयोग, माल्य ग्रंथन विकल्प, केशशेखर पिढयोजन, नेपथ्ययोग, कर्णपत्रभंग, सुगंधयुक्ती, भूषण योजना, इंद्रजाल, कौचुमार योग, हस्तलाघव, चित्ररेखा, भक्ष विकार क्रिया, पानकर राग, संयोजन, सूचिकार, सुदुर्क्रिया, प्रेलिका, प्रतिमाला, दुरुचोग, पुस्तक वाचन, नाटक, दर्शन, काव्य समस्या, पूर्ण पट्टिका, बाण विकल्प, कर्कु कर्म, तक्षण, वास्तुविद्या, रूपप्रत्न प्रसाद, धातुविद्या, मणिरागदान, आकरज्ञान, मेष कुकुट, लायू कुद्विधी, सुख सारिका, प्रापन, उत्सादन, कैशर महाजन, कौशल, अष्टम कथन, निश्चित विकल्प, देशभाषा दान, पुष्कळ निमित्तने अंतर्मातृका, धर्मातृका, संपाटिक्रिया, क्रिया विकल्प, चलित योग, अभिधान, कोशी, वस्त्रकोपन, दूत विशेष, आकर्षिकडा, बालक्रीडनक, वैनायिकी, वैजयिकी आणि वैतानिकी. महाराज ह्या मंडपाच्या वरून गेल्या. देवाकडे 64 कला आहेत, त्याच्याकडे षडगुण आहेत. पण एक बोलू का, ज्या देवाकडे आपल्याला प्रेम मागायला जायचं ना तोच देव त्या प्रेमाची अपेक्षा करतो. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. ओ देवा, तुम्हाला प्रेमाची विश्रांती पाहिजे असेल ना, नाही का, भक्तीचा जिवाळा ज्ञानमुखासी आले, सार्थक पै झाले संसाराचे. निळोबाऱ्यांचा ज्ञानोबाऱ्यांवर केलेला अभंग. तुम्हाला जर ज्ञान प्रेम पाहिजे असेल देवा तर तुम्ही चला आळंदीला. म्हणून काय आहे, ज्या देवाकडे आपण प्रेमाच्या अपेक्षेने जातो त्या देवाकडे सर्व वस्तू आहेत पण एकच वस्तू नाही, तिचं नाव आहे प्रेम. आपल्याला ज्या प्रेमाची अपेक्षा आहे त्याच्याकडे ती वस्तू नाही, त्याला एकाच गोष्टीची भूक आहे प्रेमाची आणि त्याच्याकडे एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे प्रेमाचा. म्हणून तोही संतांकडे जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या भुकेपोटी त्यांच्याकडे जातो आणि त्या प्रेमाच्या दुष्काळापोटी त्यांच्याकडे जातो. जगाच्या पाठीवर त्या जगाच्या मालकाला सुद्धा ज्ञानोबाराय सारख्या संतांच्या प्रेमाची भूक आणि त्या प्रेमाचा दुष्काळ आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
त्या प्रेमाचा विचार सांगतात सज्जनांनो ऐका. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. देवाला सुद्धा त्या प्रेमाची भूक आहे, त्या प्रेमाचा दुष्काळ आहे. तुम्ही म्हणाल काहो महाराज, आम्ही सुद्धा सर्व संसार सोडून त्या देवावर प्रेम करू, मग आमच्याही प्रेमाचा त्याला भूक आहे, आमच्याही प्रेमाचा दुष्काळ त्याला आहे का? नाही. तुमचं आमचं देवावर प्रेम किती आहे ते मराठीत एक मन आहे. हा, अंगाला आला ताप, अंगाचा गेला ताप, तुम्ही म्हणा देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे, कोण्या प्रेमाचा दुष्काळ आहे? संतांनी असं कोणतं प्रेम देवावर केलं की आम्ही महाराज देवावर तसं प्रेम करू की त्या देवाने आमचा सोहळा करण्याकरता अलंकापूर सारख्या नगरीमध्ये जर संतांच्या येत असतील तर आमचाही सोहळा त्या देवाने देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर या हाताप्रमाणे व्हावा. ऐका, तुम्ही आम्ही देवावर प्रेम करतो, पण तुमचं आमचं देवावरचं प्रेम कोणतं आहे? म्हणून देवावर प्रेम करणाऱ्याच्या आता तर ते लय सोपं प्रेम आलं देवावरचं. एक लोटा जल सारी समस्या का श्री शिवाय. तुमच्याकडे नंदी पेले का दूध? रदी द्या सोडून नाही मध्ये ऍडव्हर्टाईज येत नाही म्हणे वॉशिंग पावडर निर्माण तसं काहीतरी आलं पाहिजे म्हणून निघून गेले त्याला. आता ते युट्यूबवर आली, फेसबुकवर आली नाही का ते सोडून. ऐका, कोणतं प्रेम महाराज देवावर केलं पाहिजे की जेणेकरून आमच्याही प्रेमाची भूक त्याला असेल आणि आमच्याही प्रेमाचा दुष्काळ त्याला असेल? ऐका जरा बारीक ऐका. मधुसूदन सरस्वतींनी देवावर प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार केले. भक्ती रसामृत नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये मधुसूदन सरस्वती लिहितात देवावर 3 प्रकारचं प्रेम असतं. एक सामान्य रती, एक समंजसा रती आणि एक समर्था रती. रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. देवावर प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार आणि 3 प्रकारचं प्रेम देवावर केलं जातं. ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या प्रेमाची भूक देवाला आहे, कोणत्या प्रेमाचा दुष्काळ देवाला आहे. सामान्य प्रेम पहिलं, दुसरं आहे समंजस प्रेम आणि तिसरं आहे समर्थ प्रेम. नाही कळालं? खाली येतो. सामान्य प्रेम म्हणजे काय? मत सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा सामान्य प्रेम. दुसरं आहे समंजस प्रेम. समंजस प्रेम म्हणजे काय? उभय सुख सुखित्वम. ज्या प्रेमामध्ये दोघांच्याही सुखाचा विचार आहे त्याला म्हणा समंजस प्रेम. आणि शेवटचं आहे समर्थ प्रेम. समर्थ प्रेम म्हणजे काय? तत् सुख सुखित्वम. आपण ज्या देवावर प्रेम करतो अथवा ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या प्रेमामध्ये फक्त त्याच्या सुखाचा विचार केलेला असतो. तत् सुख सुखित्वम, त्याला म्हणा समर्थ प्रेम. नाही कळालं? खाली येऊन बोलतो. भागवतात 3 प्रकारचं प्रेम. कुब्जेने केलेलं प्रेम सामान्य आहे. भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस आहे आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ आहे. नाही कळालं? आणखीन खाली येऊन बोलतो. आता याच्यापेक्षा खाली आलो तुम्ही गड्ड्यात जाईल, लय खाली येऊ नये. कुब्जा देवावर प्रेम करते, पण कुब्जा काय म्हणते? कुब्जेला सुंदर केलं भगवंतांनी, स्पर्श केला. 8 ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा व्यवस्थित झाली, सुंदर झाली. कुब्जा म्हणते कधीतरी या, कधीतरी या हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. कुब्जा म्हणते हे कान्हा, हे कृष्णा, हे गोपाला, मधुसूदना एकदा माझ्या झोपडीत ये. का? कुब्जा दासी आहे आणि ती एका गल्लीत राहते. कुब्जेला वाटतं कृष्ण जर माझ्या घरी आला ना तर मला सुख मिळेल, पण कुब्जा हा विचार करत नाही. हा जगाचा मालक आहे, हा राजा आहे. हा जर माझ्या सामान्य दासीच्या गल्लीत अचानक आला तर याला जग काय म्हणेल याचा ती विचार करत नाही. कुब्जेला वाटतं कृष्णा एकदा माझ्या घरी ये, कृष्ण जर माझ्या घरी आला तर मला सुख मिळेल. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते, म्हणून कुब्जेचं प्रेम सामान्य, जे स्वतःच्या सुखाचा विचार करतं. मत सुख सुखित्वम पहिलं प्रेम. दुसरं प्रेम 16,108 पत्न्यांनी केलेलं समंजस, ज्या दोघांच्याही सुखाचा विचार आहे. ते काल्पनिक आहे का कसे मला माहित नाही, पण पूर्वसुरींकडून ऐकलेली कथा आहे. एकदा म्हणे भगवंताचं डोकं दुखायला लागलं आणि भगवंताच्या डोक्यावर उपचार करण्यासाठी अश्विनी कुमारासारखे वैद्य आले, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. अश्विनी कुमार निघून गेले. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. देवाचं डोकं दुखणं थांबवण्यासाठी कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट करते, कोणी काही कोणी काही कोणी काही कोणी काही देवाला खायला देते, देवाच्या डोक्यावर पट्ट्या ठेवते, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. आई माझी भाषा कळते का आपल्याला? तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. पत्न्यांचा 16,108 पत्न्यांचा प्रयत्न सुरू आहे, पण
का सुरू आहे? कारण देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल, आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आम्हाला सुख मिळेल. अशा दोघाच्याही सुखाचा विचार ज्यात आहे त्याला समंजस प्रेम म्हणतात. याही प्रेमाची भूक देवाला नाही आणि याही प्रेमाचा दुष्काळ नाही. जे कुबजेने केलं सामान्य त्याही प्रेमाची भूक नाही आणि त्याही प्रेमाचा दुष्काळ नाही. पण देवाला मात्र ते प्रेम आवडत असतं जे त्याच्याच करता म्हणजे त्याच्याच सुखा करता त्याच्यावर केलं जातं. हे प्रेम कोणी केलं? संतांनी केलं, म्हणजे गोकुळातल्या गोपींनी केलं. ही कथा काल्पनिक असेल नसेल मला माहित नाही. भगवान नारदजी देवाकडे आले, देवाला विचारायला लागले, देवा काय होतं? हे नारदा, माझं डोकं दुखते रे, देवा काय करू? नारदा, सर्व उपचार झाले. देवा, एखादा तरी उपचार असेल ना? नारदा, एकच उपाय राहिला. म्हणे काय? माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला औषध म्हणून लावायला आण. नारद म्हटले, भक्तांना भेटले पण कोणीही भक्त पायाची माती देत नाही. नारद परत आले, देवा कोणीही भक्त आपल्या पायाची माती देत नाही. नारदा, का देत नाही? कारण देवा त्यांना भीती आहे. ऐका, हे प्रेम गोकुळातल्या गोपींनी केलं आणि त्याच प्रेमाची भूक त्याला आहे आणि त्याच प्रेमाचा दुष्काळ त्याला आहे. देवा कोणीच आपल्या पायाची माती देत नाही. नारदा, का देत नाही? देवा त्यांना भीती आहे. आपल्यासारख्या सामान्य जीवाच्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या आभ्रपटलाला म्हणजे कपाळाला लागली तर आपल्याला दोष लागेल, पाप लागेल आणि त्या पापाच्या प्रभावाने आपल्याला नरकात जावं लागेल. या नरकाच्या भीतीपोटी एकही भक्त आपल्या पायाची माती देत नाही. पण त्याही वेळेस देवाच्या मुखात पहिलं वाक्य आलं. कधी कधी पुरुष म्हणून जन्माला येणं व्यर्थ वाटतं. देवाच्या मुखात त्याही वेळेस वाक्य ऐका यावं. नारदा सगळीकडे गेले होते का? हो देवा, सगळीकडे गेले होतो. नारदा, तुम्ही गोकुळातल्या गोपींकडे गेले होते का? नारद म्हणतात, देवा त्या गवळ्याच्या पोरीकडे. नारद गोपींना गवळ्याच्या पोरी म्हणतात कारण नारदांना गोपींचा अधिकार माहीत नाही आणि गोपींचा अधिकार माहीत झाला की नारद याच गोपींवर स्वतंत्र ग्रंथ लिहितात. त्या ग्रंथाचं नाव आहे नारद भक्तिसूत्र नावाचा एक स्वतंत्र आणखीनही भक्तीवरचा ग्रंथ आहे. नारद म्हणतात, जेव्हा त्या गवळ्याच्या पोरी, दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी तुझ्या भक्त आहे. आता भक्त लोक बाह्य वेशावरून ठरवतात बरं का. कदाचित मोठ्या गाडीतून उतरत असेल, कदाचित त्याच्या चपला मोठ्या असतील, त्याचे कपडे चांगले असतील, त्याची दाढी वाढलेली असेल, त्यांनी दाढी कोरलेली नाही का, आता ती फॅट निघाल ना, दाढी कोरलेली असेल, वेगळ्या आवेशात असेल, वा 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 दिसायला महाराज फार मोठे कोणीतरी आले. कदाचित सामान्य जीवही नसेल आणि कदाचित एखाद्याच्या अंगावर फाटकी चिंधी नसेल, पण तो महान संत असू शकतो. माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी पुष्ट्यापत्रावडी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट. शरीरावर चिंधी नाही पण भगवत. आता काय झालं, लोकांचं बाह्य वेशावरून साधू ठरवतात. बाह्य तुमच्याकडे मेहकरला बैल बाजार आहे ना? मेहकरला मी जर समजून चला उद्या तुम्हाला बैल बाजारात दिसलो, तुम्ही काय म्हणाल? महाराज तुम्ही नाही. लोकांचं म्हणणं काय, महाराज म्हणजे लय आयदी, ज्यानं काहीच करू नये, पाण्याचा ग्लासही उचलू नये. पण एक शास्त्राचं वाक्य सांगू का? आमचे गुरुवर्य बावस्कर बाबा सांगतात, यस्तु कृतिमान सविद्वान. ऐका, साधू निष्काम असलेला चांगला आहे पण साधू निष्क्रिय असू नये. साधू जर निष्क्रिय असला तर त्याचा वाईट परिणाम समाजावर होत असतो. साधू सक्रिय झाला पाहिजे. समर्थ रामदास जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत सक्रिय झाले म्हणून एवढं मोठं वाङ्मय आज जगाला मिळालं. साधू सक्रिय असला पाहिजे, करत राहिला पाहिजे काहीतरी साधू. चला पुढे. देवाच्या दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत? नारदा, मी काय म्हणतो, आपलं काम आहे, एकदा जाऊन पहा. नारद आले. नारदांना येताना पाहिलं. निधीवनामध्ये भगवंताच्या विलापामध्ये आलापामध्ये रडणाऱ्या त्या गवळणी त्यांचे अश्रू संपले होते आणि त्या अश्रूचे ओघ त्यांच्या सुंदर गालावर दिसत होते. नारदांना येताना पाहिले. गोपी म्हणते, का ग ए सखे, ए अगं नारद येताना दिसत आहेत ग, नारदच आहेत का? बघ बरं जरा, मला दिसत नाही. अगं हो नारदच आहेत. काहींनी फुलं गोळा केले, नारदांना सामोऱ्या गेल्या, नारदांच्या डोक्यावर पुष्पवृष्टी केली, नारदांना बसायला आसन दिलं फुलांचं आणि खाली बसल्या, हात जोडले आणि नारदांना विचारायला लागले, नारदजी महाराज तुम्ही महान वैष्णव आहात, तुम्ही तसे येणार नाहीत, तुमचं येण्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. काय कारण आहे तुमचं येण्याचं? तेव्हा सुद्धा नारद म्हणतात, ए पोरींनो, अगं त्या कृष्णाचा एक निरोप आहे. कृष्णाचा एक निरोप आहे असं म्हटलं की एक गवळण महाराज खाली बसलेली होती. ती ताड दिशी उठली. जसं कीर्तन झाल्यावर पाकिट कमी असावं. उठले नाही का, पुढेच रेंज आहे. हे नेहमी रेंज मध्ये राहणारे आहेत ना कवरेज क्षेत्रामध्ये. तार दिशी उठली ती म्हणायला लागली, नारदा कोणाचा निरोप आहे म्हणता तुम्ही? अगं कृष्णाचा.
त्या काळ्याचा त्याचा निरोप आम्हाला त्याचा निरोप आम्हाला सांगू नका. अगं पण झालंय काय? नारदा, तो जसा वरून काळा आहे ना, तो आतूनही काळा आहे. आम्हाला त्याचा निरोप. अगं झालंय काय? नारदा ऐका, ज्या वेळेस त्याला अक्रूर काका घ्यायला गोकुळात आले आणि आम्ही त्या अक्रूराला म्हणत होतो की अक्रूरा, ए चांडाळा, तुझं कोणी धाडिले का शिव्या देणं पाप आहे, पण आम्ही त्याला चांडाळासारख्या शिव्या दिल्या. त्या अक्रूराला म्हटलं, अक्रूरा, आमच्या कृष्णाला घेऊन जायचं असेल ना तर अगोदर आमचा प्राण घेऊन जा आणि नंतरच आमच्या प्राणनाथाला ने. भूमी पडल्या ब्रजबाडी कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. आम्ही सर्व गवळणी त्या रथाच्या आडव्या पडलो. ए अक्रूरा, आमच्या अंगावरून रथाचं चाक घेऊन जा. नारदा ऐका, पुढे तोच देव ज्याच्याविषयी आम्हाला प्रेम आहे तो रथात चढला आणि अक्रूराला म्हणायला लागला, वेगी हाके रथासी. अक्रूरा, हाका रथाला. अक्रूर म्हटले, देवा, त्या गवळणी समोर आहेत, त्यांच्या अश्रूंनी सर्व धरणी भिजलेली आहेत, त्यांच्या अंगावरून कसा रथ नेऊ? गवळणी पुढे असं कळालं. देव, नारदा, ज्याचा निरोप घेऊन आले तो तुमचा कृष्ण रथातच उभा राहिला आणि रथात उभा राहिल्यानंतर वरूनच म्हणायला लागला, ए गोपींनो, का पडल्यात खाली? उठा, उभ्या राहा. नारदा, आम्ही उभ्या झालो, त्याची आज्ञा म्हणून आम्ही उभ्या झालो. पण उभ्या झाल्यानंतर आम्हाला तो म्हणायला लागला, बाजूला व्हा रथाच्या. आम्ही रथाच्या बाजूला होऊन त्याला विचारत होतो, का रे कृष्णा, पण का बाजूला होऊ रे? आम्ही थोडं बाजूला होतो, तो त्याला विचारत होतो. तो म्हणायला लागला की, ए गोपींनो, काळजी करू नका, मी तुम्हाला एक दिवस भेटायला येतो. नारदा, मी तुम्हाला भेटायला येतो म्हणून निघून गेला, आजही परत आला नाही. आम्ही त्याला काळ्या नाही म्हणू तर काय म्हणू? गवळणींनी त्याला 3 विशेषण दिले भागवतात, आप्तकामः, हाप्तकामः आणि ह्युपद्रुतः. तो स्वतःचं कार्य साधून घेण्यामध्ये आप्तकाम आहे, तो कुशल आहे. नारदा, तो स्वार्थी आहे, म्हणून आम्हाला त्याचा निरोप सांगू नका. त्याने आमच्या अंतकरणाचा विचार केला नाही. एक गवळण म्हटली, ए सखे, अगं काय एवढं पांढरी 4 षडजामध्ये अमोल महाराज सारखं तान देऊ बोलतेस? एवढं जोरात बोलू नको. झालंय काय? म्हणे, नाही, याचा निरोप. अगं, निरोप ऐकून घेऊ. जसं त्याने आपल्याविषयी काहीच केलं नाही तसं आपणही काहीच करायचं नाही. फक्त निरोप काय आहे ऐकून तर घे. नारदा, सांगा काय निरोप आहे? नारद म्हटले, हे पोरींनो, अगं गोपाल कृष्णाचं डोकं दुखतंय आणि त्याने तुमच्या पायाची माती डोक्याला औषध म्हणून लावायला मागितली. असं ऐकलं की जी गवळण काळ्या म्हणत होती, जी गवळण त्याला बोलत होती, अद्वा बोलत होती, तीच गवळण तिच्या सखीला म्हणते, ए चंद्रावळे मेले, काय तोंड बघतेस? घेतो घट, जा यमुनेत. एका गवळणीने घट घेतला, यमुनेत गेली, धावत आली. जी बोलत होती तिच्या हाती घट दिला. तिने तो घट मातीवर पाणी ओतलं, पायाने चिखल केला, चिखल हातात घेतला, नारदांच्या हातात दिला आणि नारदांना म्हणायला लागली, नारदा, थांबू नका, निघा. त्याला वेदना होत असतील, तो त्रस्त असेल, आता त्याची काळजी आम्हाला वाटते, त्याचं दुःख ऐकवत नाही. नारदा, निघा नारदा, पळा नारदा, जा नारदा. नारद म्हणतात, आता काळ्या म्हणत होती, आता पळा म्हणते, आता चिंग आता निघा म्हणते. नायगावकर, खरं सांगू का, यालाच प्रेम म्हणतात. एका क्षणात भांडता आलं पाहिजे आणि एका क्षणात गळ्याला भेटता आलं पाहिजे साहेब, एका क्षणात. काही लोक म्हणतात, महाराज हे बोल नका. काही लोक म्हणतात, महाराज फार प्रेम होतं माझं त्याच्यावर, पण 15 वर्ष झाले बोलत नाही मी त्याला. त्याला सांगा, तुझं त्याच्यावर प्रेम नव्हतं, तुझा स्वार्थ होता. जर तुझं प्रेम असतं तर संध्याकाळीच त्याची दरवाजाची साकडी ठोठावली असती, त्याच्या घरात गेला असता आणि त्यांनी काडकाड दिशी त्याला मिठी मारली असती. ही प्रेमाची व्याख्या आहे दादा. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशिवाय क्षण एक निराळी न गमे घडी, नाही का? एक क्षण सुद्धा त्याच्याशिवाय करमत नाही. गोपी म्हटल्या, नारदा, निघा ना नारदा. नारदांनी 2-3 पावलं पुढे टाकले. नारद परत मागाडीवरून बघतात. नारदा, जा ना. नारद म्हणतात, ए पोरींनो, अगं तुमच्या काही लक्षात येते का नाही? दूध विकू तुमची बुद्धी काय झाली म्हणे? तुम्हाला काही कळतं का नाही? नारदा, आम्ही अळाणी आहोत, आम्ही गायी राखणाऱ्या, गुराखी, आम्ही दूध काढणाऱ्या, लोणी घुसळण करणाऱ्या, आम्ही गवळणी. तुम्हीच सांगा काहीतरी ब्रह्मज्ञान. नारद म्हटले, ए गोपींनो, अगं
तुमच्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या कपाळाला लागली तर तुम्हाला त्याचं पाप पातक दोष लागेल आणि त्या पापाच्या प्रभावाने तुम्हाला नरकात जावं लागेल. सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे. गोपी म्हणतात नारदा ऐका गोपींनी दिलेलं उत्तर. ज्या प्रेमामध्ये फक्त त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला समर्थ प्रेम म्हणतात आणि त्याच प्रेमाची भूक त्याला आहे, त्याच प्रेमाचा दुष्काळ त्याला आहे. गोपी म्हणतात नारदा आमच्या पायाची माती त्याच्या कपाळाला लागली तर आम्ही नरकात जाऊ असं म्हणताना ऐका, आमच्या पायाच्या मातीने जर त्याचं डोकं दुखणं थांबत असेल, आमच्या पायाच्या मातीने जर तो समाधानी होत असेल, आमच्या पायाच्या मातीने जर त्याला आनंद मिळत असेल तर त्याच्या सुखाकरता नारदा असा एक नरक काय सांगता, आम्ही हजारो नरक भोगायला तयार आहे. हे गोपींनी केलेलं प्रेम म्हणजे समर्थ नावाचं प्रेम आहे. ज्या प्रेमामध्ये त्याच्या सुखाचा विचार आहे अशाच प्रेमाची भूक देवाला आहे आणि अशाच प्रेमाचा दुष्काळ त्याला आहे. काय प्रेम केलं भागवत महाराज त्या गोपींनी, नाही का? किती काय गाजलं होय. एकच म्हणायचे किती प्रेम गोपीचं. एक उत्तरेतले कवी म्हणतात सर्वांनी आनंद घ्या सध्या महाराष्ट्रभर हे पद गाजते बरं का. एवढंच टाका कट करून फक्त बस. प्रेमाचा दुष्काळ आहे का तुकोबर आहे. काही उदाहरण आहे का? तुकोबर जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात असं एक उदाहरण माझ्याकडे आहे. काय भिल्ल समाजात जन्माला आलेली 7 वर्षाचं लेकरू, आता काय जंगलामध्ये झोपडी करून राहणारा समाज आहे. खरं तर जातीचा उच्चार या व्यासपीठावरून करू नये. या व्यासपीठावरून जर कोणी जातीचा उच्चार करेल तर एक मोठं वाक्य बोलतो, जरा जबाबदारीचं वाक्य आहे बरं का. या व्यासपीठावरून जर कोणी जातीचा उच्चार करेल तर मी नाही तुकोबारे म्हणतात. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाक, कुंभपाक नावाच्या नरकात त्याला जावं लागतील. पण संप्रदायाचं व्यासपीठ कुठे कुठे नेलं, काय काय नेलं, आता मी त्याच्यावर विश्लेषण करायला माझा अधिकारही तेवढा नाही आणि माझं वयही तेवढं नाही. पण काय करावं, ते बापाचे गुण मुलात येतात. ते बापच आमचा लय डेंजर आहे, पण ते कमीच गुण आले ते तरी बरोबर. ते लय काही काही डेंजर गुण आहेत नाही का, केसाच होतात अंगावर, काही काही नाही, असू द्या. आणि भिल्ल समाजात जन्माला आलेली मुलगी आहे, थोडी थोडी मोठी झाली. 7 वर्षाचं लेकरू. जुन्या काळात लवकर लग्न व्हायचे. 10 मिनिटात उरकतो. जुन्या काळात लवकर लग्न व्हायचे. बापाने लग्न ठरवलं आणि ठरवल्यानंतर काही झोपडीच्या समोर जंगलामध्ये काही बकरे बांधलेले दिसले. मुलीने बापाला विचारलं,
बाबा हे बकरे कशासाठी? हे बाळा, उद्या तुझं लग्न आहे ना, आपल्याकडे प्रथा आहे, आपण लग्नामध्ये आपल्या कुलदेवीला या बकरांचा बली देतो. ती मुलगी म्हटली, बाबा माझ्या जीवनात आनंद आणि यांच्या जीवनाचा दिवा का विझवता? असं करू नका. बापटला, नाही बाळा, असं नाही केलं तर देवी कोपेल, नाही का? ते बली करणारे देवी कोपल म्हणतात. हा, देवी कोपल हे मध्येच लोकांनी काढलं. ही बली प्रथा आपली नाही. कणकीचा एखादा प्राणी तयार करायचा आणि त्याचा बली म्हणून, प्रतीक म्हणून आपण बली देत होतो. ही आपली परंपरा होती. पण लोकांनी मूळच पशुची हत्या आता केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच्यावर बरीच वचनं लिहिले, पण एकच वाक्य बोलून पुढे चालतो. ही जी बली प्रथा आहे, ज्या लोकांनी सजीव जीवाचा बली दिला त्या लोकांकरता बोलतो. लोकांनी काहीच नाही हो, आपल्या तोंडाचे चोचले भागवण्यासाठी देवाची सुद्धा लोकांनी ढाल केली, बस दुसरं काही नाही. मग तो वडील म्हणायला लागला, बाळा देवी कोपेल, असं नाही केलं तर देवी कोपेल. मुलगी बापाला विनवणी करते, बाबा असं करू नका. बाप ऐकत नाही. मुलगी विचार करते, उद्या आपलं लग्न आहे, सकाळीच्या बकरांचा बली जाणार आहे आणि दुपारी आपलं लग्न होणार आहे, पण याच्यातून होणारं पाप आपल्याच माती बसणार आहे. मुलगी पापाला भीते. सज्जनांनो, जगात कोणाच्याच बापाला भिला नाही तरी चालेल, पण एका गोष्टीला भ्या, तिचं नाव आहे पाप. जो व्यक्ती पापाला भीतून कर्म करतो त्याने केलेलं प्रत्येक कर्म हे सत्कर्म होत असतं, पुण्य होत असतं. म्हणून मुलं म्हणतात, आम्ही कोणाच्या बापाला भेट नाही. कोणाच्या बापाला भिवू नको, पण एका वस्तूला भेट, तिचं नाव आहे पाप. मुलगी पापाला भीते, याच्यातून होणारं पाप आपल्याच माती बसणार आहे. मुलगी रात्रभर झोपलेली असताना तिच्या डोक्यात तोच विचार आहे, काय करू काही नाही, काय करू काही नाही. मुलगी रात्रीच्या वेळेला विचार करते, आता आपल्याला लग्न करायचं नाही. लग्नच नाही झालं तर त्या निरपराध जीवांचा बली जाणार नाही. मुलगी मध्यरात्री मुलगी ती झोपडीचा दरवाजा उघडते. मुलगी पळायला लागते. काही भिल्ल तिला पाहतात, ए त्या भिल्लाची पोरगी पळाली रे, उद्या तिचं लग्न आहे. काही भिल्ल तिच्या पाठी मागे लागले. बलदंड शरीराचे भिल्ल, काडे कबीन दिसायला, उंच पुरे, हातात काठ्या, ते भिल्ल तिच्या मागे लागतात. 7 वर्षाचं लेकरू किती धावणार म्हणून ते लेकरू हळूहळू तुरु धावायला लागतं. ते बलदंड शरीराचे भिल्ल तिच्या मागे धप धावायला लागतात. पुढे जाते, विचार करते, आपण जर या भिल्लांच्या हाती लागलो तर आपला बाप आपला शिरच्छेद करेल. मुलगी समोर जाते. समोर गेल्यानंतर तिला उजव्या बाजूने दुर्गंध येतो. त्या दुर्गंधाच्या दिशेने जाते. जाऊन पाहते तर पुढे एक भला मोठा उंट मेलेला आहे आणि त्या उंटाच्या आतला पोटातला भाग जंगलातला हिंस्र पशूंनी खाऊन टाकलेला आहे. त्यात आळ्या आणि किडे पडलेले आहेत. मुलगी जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने त्या उंटाच्या पोटाच्या आत लपते मेलेल्या. मागून भिल्ल येतात, त्यांना सुद्धा उजव्या बाजूने दुर्गंध येतो, पण ते विचार करतात की लहान लेकरू दुर्गंधाच्या बाजूने जाणार नाही, म्हणून ते डाव्या बाजूने दिशेने निघून जातात. मुलीच्या लक्षात येतं भिल्ल निघून गेले. मुलगी उंटाच्या पोटातून बाहेर येते आणि सरळ एका रस्त्याने जंगलात चालायला लागते. धावत राहते. चालते रात्रभर जंगलात चालते. जंगल संपत नाही, पण जंगलातच एक मोठी वाट असते. थोडं उजाळायला लागलेलं असते. समोर काहीतरी दिसते. समोरून एक महात्मा आपल्या शिष्यांच्या समवेत एका सरोवरावर आपल्या आश्रमातून स्नानाला जातो. तेवढ्यात ती मुलगी एका झाडाच्या आड लपते आणि त्या मोठ्या वाटेवरून जाणाऱ्या त्या महात्म्याला पाहते. आणि मुलगी विचार करते, आता जर घरी गेलो तर बाप आपला शिरच्छेद करेल. नाहीच प्रेमापोटी शिरच्छेद केला तर त्या निरपराध जीवांचा बली जाईल, पाप होणारा आपल्याच माथी बसेल. म्हणून विचार करते मुलगी, आता घरी जायचं नाही. मग करायचं काय? तेवढ्यात तो विचार करता महात्मा आपल्या आश्रमात निघून जातो. मुलगीच्या रस्त्यावर येते. मुलगी विचार करते, महात्मा याच रस्त्यावरून जातो. या रस्त्यावर काटे आहेत, या रस्त्यावर दगड आहेत, या रस्त्यावर माती आहे. मी लवकर आटोपतो. या रस्त्यावर माती आहे, दगड आहेत, या रस्त्यावर काटे आहेत. ही रस्ता फक्त साफ करायची, बरं का, ही रस्ता फक्त साफ करायची. आता एक मोठी कथा ज्ञानोबांच्या जीवनातली सांगितली असती. माझं विशेष संत चरित्र आहे, सांगितली असती, पण आता वेळ फार कमी आहे. ती मुलगी 7 वर्षाचं लेकरू विचार करते, काय करावं? या महात्म्याच्या रस्त्याची सेवा करू, बरं का, रस्त्याची सेवा करू. म्हणून ती मुलगी तो रस्ता झाडते. रानगाईचं शेण आणते, त्याच्यावर सडा संमार्जन करते. रानगाई म्हणजे रोई, नाही का, त्या रानगाई म्हणतो, नाही का. ते रानगाईचं शेण आणते, सडा संमार्जन करते, रानातली फुलं गोळा करते आणि त्या फुलाच्या रांगोळ्या काढते. महात्मा दररोज त्या रांगोळ्यावरून स्नानाला जातो. महात्म्याचं स्वागत ती करते. आई 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 वर्षाची मुलगी 70 वर्षाची म्हातारी होते. ऐका, 70 वर्षाची. आपलं ते 1 दिवस हरिपाठात आलो तर आपल्याला वाटते देव आपल्या घरी पाणी भरायच आला पाहिजे. आपला हा परमार्थ आहे. 70 वर्षाची म्हातारी होते. एकदा जगन्नाथपुरीला जाते, म्हणते, महाराज मी काशी केली. काशीला जाणारे लोक, महाराज आम्ही ना
काशी केली, 4 धाम केले, नाही का. ते एक आमची आजी नेहमी म्हणायची, हो, एकदा गेली गंगत आणि 7 खेप बसली सांगत, नाही का, अशी म्हण होती ना जुन्या. काही केलंच जुन्या म्हणे. आपलं तर असं लवकर व्यक्त व्हावं वाटतं महाराज. फेसबुकवर, ट्विटरवर माझ्या पत्नीने हे घेतलं, माझ्या पत्नीने ते घेतलं, हे गंठन केलं, ते गंठन केलं, लगेच फेसबुकवर पोस्ट. मग दुसऱ्याच दिवशी चोराची धाड पडते आणि ते म्हणते, काल जे नेकलेस केला होता 15 तोळ्याचा तो कुठे आहे? ते म्हणते, तुला कसं माहित पडला? ते म्हणे, फेसबुकवर आपण फ्रेंड आहोत. नाही काही मोठी घटना आहे महाराज. ती 7 वर्षाची मुलगी 70 वर्षाची म्हातारी होते. दररोज झाडणे, सडा टाकणे, फुलाच्या रांगोळ्या काढणे. पण आई पुढे आहे का? एकही दिवस ती मुलगी म्हातारी होईपर्यंत त्या महात्म्याला दिसत नाही. महात्मा येण्याच्या आधी सेवा करते. पण एक दिवस तिला उशीर झाला. सरोवराकडे तोंड आहे. जसं एखादी म्हातारी स्त्री रांगोळी काढायला बसावी ना, एक पाय आखडलेला आहे, एक पाय लांबलेला आहे, आणि अशी हात खाली टेकून जशी एखादी म्हातारी स्त्री रांगोळी टाकते ना, तशी ती एक एक फुल टाकत होती रांगोळीसाठी. त्या फुलाचा विचार टाकत होती. आणि पण एक दिवस उशीर झाला. महात्मा मागे. महात्मांनी बघितलं, ए पोरांनो, शिष्यांनो, अरे हीच आहे रे ती आपली नकळत सेवा घेणारी. बघा, हीच आहे ती. आपल्याला आजपर्यंत दिसली नाही, पण आज भेटली. हळू चला. महात्मा हळूहळू हळूहळू त्या म्हातारीच्या मागे आला. महात्मा उभा राहिला आणि महात्म्याने मागून हाक मारली, आई, ए आई, तूच आहेस का ग आमची नकळत सेवा घेणारी आणि तुझ्या उपकाराचं ओझा आमच्या डोक्यावर ठेवणारी? आई, तूच आहेस. म्हातारीच्या लक्षात आलं की आज आपल्याला महात्म्याने पाहिलं, आजपर्यंत भेटलो नाही. महात्मा म्हातारीच्या समोर आला. म्हातारीला उठता येत नाही. महात्म्याला कळालं. महात्म्याने दोन्ही हात धरले म्हातारीचे. म्हातारीला उभं केलं. म्हातारीच्या डोळ्यात अश्रू आहेत. म्हातारी म्हणते, बाबा माफ करा. ए नाही ग, तू आमची सेवा केली, तुझे आमच्यावर उपकार आहेत. काय नाव तुझं? बाबा, या शरीराचं नाव आहे, भिल्ल समाजात जन्माला आलेली एका सामान्य भिल्लाची मुलगी आहे. माझं नाव आहे शबरी. शबरी, तुझं नाव शबरी आहे म्हणून एक वाक्य बोलू का? निव्वळ जातीचा अभिमान ठेवण्यापेक्षा त्या जातीसारखं आचरण करायला शिकाव. जातीचा अहंकार आपल्याला आचरणासाठी असला पाहिजे, जातीचा अहंकार नाही का. शबरी म्हणते, बाबा माझं नाव शबरी आहे. शबरी, माग तुला काय पाहिजे? शबरी म्हणते, माग म्हणजे मागणं कशाला म्हणतात? ती म्हणते, ते महाराष्ट्रातल्या कीर्तनकारला विचार. मागणं कशाला म्हणतात बाबा मला माहित नाही, पण एक इच्छा आहे. शबरी, इच्छा सांग. बाबा, या जगाचा जो मालक कोणी असेल, एकदा फलात एकदा त्याची सेवा करायची आहे, त्याला पाहायचंय. शबरी, तथास्तु. तुला त्याला भेटायला जायची गरज नाही, तो तुझी झोपडी शोधत येईल. महात्मा निघून गेला. रामाला झोपडी शोधत यावं लागलं. आता ऐका, 70 वर्षाची शबरी दगडावर झोपते, पण स्वतःसाठी घर बांधत नाही. पण आज शबरी झोपडी बांधायला घेते वयाच्या 70व्या वर्षी. का? कारण माझा राम जर उन्हाळ्यात आला त्याला ऊन लागेल, पावसाळ्यात आला पाणी लागेल, हिवाळ्यात आला थंडी लागेल. माझ्या रामाची व्यवस्था कुठे करू म्हणून 70व्या वर्षी स्वतःसाठी नाही, रामासाठी झोपडी बांधते. संन्यासाचा आश्रम 10 कोटीचा झोपडी बांधते. ते कथाकार एक पद म्हणतात गजानन बाबा, आज मेरे राम. ते पद इथं बसतच नाही. त्याची चाल आनंदातली आहे आणि शबरीचा भाव करून रसातलाय. हा भाव गायला आमच्या लता दिदींनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा लता दिदींसाठी. काय भाव गायला लता दिदींनी? आश्रमात या कधी रे येशील, असा भाव असतो. आश्रमात या कधी रे येशील. वाघ जखमी आहे. 2-2 टाइम सुरू आहे. रामा रघुनंदना रामा, ही बिलासखानी तोडी आहे. मी न हिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी. हे रामा, मी कोण आहे? दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. शबरी म्हणते, पतित पावना हे रघुनाथा, एकदाच जाता जाता. पाहता अर्थभाव कसा आहे शब्दातला. खाली जायचं म्हटल्यावर लता दिदी खालीच गेल्या आणि वर यायचं म्हटल्यावर वरीच आल्या. पाहिन पूजिन टेकिन माथा. आता स्वर्गात जायचंय ना, तोच स्वर्ग मग
खरेपणा जीवना रामार गुणवंदना आश्रमात या कधी रे कीर्तनकार म्हणायची आई खरं सांगा बरं शबरीने कोण्या कंपनीच्या ब्रशनं दात घासले होते ओरल बी झिगझॅग टंग क्लीनर वाला कुबाटा हा कोण्या कंपनीची पेस्ट होती पेप्सोडंट कोलगेट बबूल रामदेव बाबाची दंतकांती कांती नाही शांती नाही शेवाळलेल्या दाताच्या शबरीची उष्टी बोरा रामाने खाल्ली का हो उत्तर तिथंच आहे जिथं माझा अभंग आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला भागवतातलं उदाहरण देतात पोहे सुदाम देवाचे के मारी सुदामजीचे पोहे कोरडे खायची गरज होती का देवाला 16,108 होत्या मित्रांना आणलेले पोहे कोरडे खायची गरज होती का 16,108 होत्या देव म्हणू शकला असता सत्यभामे ए भद्रे कालिंदी ए जामवंती रुक्मिणी अगं ऐकलंस का माझ्या मित्रांनी पोहे आणले जरा बारीक कांदा चीर म्हणू शकला असता जरा कढईमध्ये तेल घाल तेल तापू दे त्यात कांदा भाजून घे त्यात जिरं टाक त्यात कढीपत्ता टाक त्यात थोडीशी हिरवी मिरची टाक शेंगा दाणे टाकायला विसरू नको शेंगा दाणे टाक नंतर वरून माझ्या मित्राने आणलेले पोहे भिजून घे त्याच्यात थोडी हळद मीठ घाल आणि ते फ्राय करून घेतल्यानंतर ते एका डिश मध्ये घे एका डिश मध्ये घेतल्यानंतर वरून थोडं थोडं ओलं खोबरं खिसून घाल त्याला शोभा त्याला येण्याकरता वरून थोडे थोडे बारीक शेव घाल आणि शेवटी हा निंबू तुमच्या लक्षात आहे मला माहित आहे शेवटी निंबू टाक ते निंबू पिळू पिळू हा नाही का नाही देव म्हणू शकला असता देवाला कोरडे पोहे खायची गरज नाही पण का खाल्ले विनोदाचा भाग सोडा का खाल्ले थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला तुकोबाराय म्हणतात न म्हणे उच्चिष्ट शबरीचे न म्हणे थोडे सुदामजीचे तू का म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला ज्ञानेश्वर दिवस गायनाचार्यांना खूप त्रास झाला माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे मी शेवटची चाल गायनाचार्यांना म्हणू देत नाही तुम्ही म्हणाल मधलीच कोटी म्हणू दे माफ करा मधली चाल मी गावकऱ्यांना म्हणायला लावतो आई उठून जाऊ त्याला 17 करोड नाही का आमची आजी भजन म्हणायची मनाचंच काही काही माथ्यातलंच अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन आमची आजी घेतला मोबाईल लावते तुला फोन म्हटलं आजी त्याकडे पांडुरंगाचा नंबर आहे म्हणे हो मग म्हटलं पुढे काय काय म्हणे तुझी आठवण लय लय येते म्हणून विठोबा तुला मिस कॉल देते लय काही काही आहे पिक्चरचं गाणं आलं की ते गजानन बाबावर गाणं तयार होते शेगावला जायला उशीर झाला बघतोय चिलमीवाला वाटतं माझी बघ गाणे हे यांच्या माथ्यात काय येईल काही सांगता येते पण म्हणायला भजन स्त्रिया विदर्भातल्या चांगलं करतात इको देऊ नका म्हणताना इको बंद करा फार सुंदर भजन करतात शेवटची चाल आपण म्हणायची आई सगळ्यांनी मोकळं म्हणा मी तुमच्या लेकरासारखं आहे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे मला तुम्हाला दाखवायचं आहे एवढंही बेसूर होत नाही आणि एवढंही तालाच्या बाहेर जात नाही बघा स्त्रिया कसं म्हणतात तयार इको देऊ नका ताळी वाजू नका काही नाही फक्त पाठीमागे म्हणा न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे थोडं सोबत म्हणा तरी काही काही मागच्या म्हणत नाहीत मागच्या म्हणतात छाछा पा छाछा छापा पाशा छा मोकळं म्हणा जरा असं सोबत घेऊन म्हणा न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे एवढंही बेसूर नाही
थोर प्रेमाचा भुकेला वा वा. आई खरंच सर्वांनी एका तालात एका लयीत एका स्वरात म्हटलं, पण याच्यापेक्षा चांगलं ऐकायचं आहे का? ऐकायचं आहे का? आता भीमसेन जोशी पहा कसे पिंटाचे पप्पा. हा ऐका 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 हा. वर बसलेले गण्याचे बाबा म्हणजे हा आलं जरा जरा या आता पाहिजे हा. थोर प्रेमाचा भुकेला आपलं बरोबरच नाही. आपलं म्हणजे मशी माग कसं थोरा प्रेमाचा. तुम्ही हसा, मी जातो घरी. हे पा भगवंतानी यांना दिला गळा, आपल्याला गळाने, यांना दिला गळा, आपल्याला दिलं नरड. चला ते 2024 मध्ये युतीशिवाय जमणार नाही, युती करून घेऊ सगळ्यांनी म्हणा बसलेल्यांनी. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला 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 कोण आणला मेला म्हणा म्हणा म्हणा. चांगलं भजन केलं एकदा तुमच्यासाठी, तुम्हीच जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर वातावरण आहे. एका कीर्तनात आवाज बसला बा. आदरणीय तालमनी मृदंग सम्राट आमचे खोरणे बाबा आहेत, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आहे ते माझे परममित्र आदरणीय अरुणजी महाराज सावंत यांच्या फोनातून इथं येण्याचा हा सुंदर योग आहे. महाराजांच्या शिक्षण संस्थेतील ही सर्व मुलं, लहान लहान मुलं आहेत, असंख्य मुलं आहेत. खरं तर असं जीवन जगलं पाहिजे. जननी जने तो भक्त जने याद आता या शूर, नाही तो जननी बांज बली क्या खोवेगा नूर. सुंदर वातावरण आहे. या सुंदर वातावरणामध्ये तुमचा 15 मिनिटाचा वेळ वावगा घेतला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि एकच पांडुरंगाला मागतो की बाबा एवढा सुंदर सोहळा करणारे लोक जर या गावात राहत असतील, चिंतनही अगदी शांततेने ऐकलं, विनोदही ऐकला, गायनही ऐकलं, असं सुंदर गाव आहे. या गावाकरता मी ज्ञानोबारांना एकच मागेल, एवढी गोळू लोक असतील ना, अरे भगवान तेरी अदालत नाही. सध्या म्हणे महाराष्ट्रातलं कीर्तन शेर शायरीशिवाय पूर्णच होत नाही. अरे भगवान तेरी अदालत में मेरी जमानत रखना, अरे भगवान तेरी अदालत में मेरी जमानत रखना, मैं रहूँ या ना रहूँ लेकिन इन सबको सलामत रखना. या सर्वांना दीर्घायुष्य दे, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. एकच मिनिट ज्ञानोबारांचं भजन आणि जय विठ्ठलचा गजर होईल. एकदा सर्वांनी हात वर करा. काय लोक आहे तो मस्त ऐकलं बरं घेतले खाली. श्री ज्ञान